मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज आलेली आहे इकडे लग्नाला आणि गाडीला सावलीच भेटली नाही माझ्या, मला यायला उशीर झाला. नवरदेव नवरी मंडपात गेलेत. तर चला, लग्न तरी वेळेत भेटलं, काय लवकर काढीन मी, काय अडचण नाही. पाणी पिऊन घेते बाबा, लय तहान लागली मला. तर मंडळी मी आज आलेली आहे लग्नाला आणि हे झरे फाट्यावर लग्न होतं आणि आमच्या भावकीतलं होतं. नवरी आमच्याकडची होती आणि लग्न मला आज माझं लग्न हुकता राहिलं बरं का. मी टायमावर एकदम गेली. मला तिथं गेल्या तर असं वाटलं होतं की आता नवरदेव नवरी मंडपात गेलेत, पण मी गेल्याच्या नंतर जरा दमानीच अजून नवरदेव नवरी हॉलमध्ये आले. तर असो, लग्न 12:30चं होतं आणि लग्न लागायला जवळजवळ 1 वाजत आली होती. तर ते माझ्या फायद्याचंच झालं. आणि मला उशीर होण्याचं कारण सांगते. आता ह्या लग्नाला जायचे आणि आल्यापासून मुंबईवरून माझं फिरणंच चालू होतं. 2 दिवस करमाळ्याला गेली, आज या लग्नाला आली. तोपर्यंत अजून एका पाहुण्याचं निमंत्रण आलं होतं सकाळी. लग्नाला मी निघायला आणि माझ्या घरी पाहुणे यायला गाठ पडली. तर ते तर बोलत होत्या, म्हणजे जवळच्या नातेवाईक होत्या त्या बोलत होत्या की उद्या जाण्याच्या सवासनीला पण या. तर मी त्यांना सांगितलं बाबा मला काही येणं होणार नाही, लग्नाला डायरेक्ट येईल. तर चला, आता लग्न सरायचा सीझन चालू झाला आहे म्हणल्यावर आता सगळीकडं लाडू खायचेत आपल्याला. तर खूपच मस्त लग्न झालं बरं का. हे खरं तर हे एकच लग्न होतं, पण 2 लग्नाचं वराड असल्यासारखं ह्या लग्नाला होतं. पूर्ण हॉल भरला होता वराडाने, इतकं वराड होतं. आणि ह्याच्या आधीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले नाहीत, कारण मी कोणत्याच कार्यक्रमाला नव्हती. भावकीतलं लग्न असून त्याचं कारण असं की जाण्याच्या सवासनींचा बांगडे भरायचा ही सगळा कार्यक्रम झाला, तर त्यावेळेला मी मुंबईला होती. आणि हळदीचा व्हिडिओ मी एक शूट केला आहे, मिनी ब्लॉग शूट केलेला आहे. तर तो मी आता तुमच्याशी नंतर शेअर करेल. आणि म्हटलं चला आज लग्नाचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर खूप मस्त लग्न झालं हे. आणि कोणत्याही लग्नाला जायचं म्हटलं ना की पहिलं विचार करायला लागतो, तू जा मी जा घरात. मम श्रीनिवासं श्रीगणेशं तप्नमामि वधूवर्य शुभ लग्न सावधान स्वस्ति श्री गणनायक. आणि भावकीतलं लग्न असल्यावर तर सगळ्या घरादाराला हजेरी लावायला लागते. पण आज झालं होतं असं की मी मुंबईला असल्यामुळे चौधरी साहेब 4-5 दिवस घरीच होते. मग त्यांना काय आता सुट्ट्या करून चालणार नव्हतं, कामाचा सीझन त्यांचा चालू झालेला आहे. मग अण्णा आणि मी आम्ही 2 जण होतो ह्या लग्नाला. पण मला डबल सीट चालवता येत नाही, त्याच्यामुळे अण्णांच्या सोयीने गेले आणि नंतर मी गाडीवर आली. तर असो, लग्नाला कुठल्याही जायचं म्हणलं की मी पहिला रुकवत बघत असते काय काय रुकवतामध्ये दिलेलं आहे. आणि खरं तर हे एवढं सगळं बघून आहे ना, मला खरं सांगू का तुम्हाला, मला जाम धडकी भरते की मला पण हे सगळं द्यायचं. आणि मला तर 2 वेळा द्यायचे, कारण मला 2 लेक आहेत. पण असो, ही पहिल्यापासून परंपरा चालत आलेली आहे आणि खूप छान वाटतं बरं का. कारण लेकींसाठी हा एकदाच खर्च करायचा असतो, तर मनमोकळेपणाने करून टाकलं पाहिजे आपण. तर मंडळी द्या लवकर आहो म्हणती, तिला वाटलं ही टाइमपास करायला लागली मोबाईल चालू करून. तर आम्ही आलो लग्नावरून. लग्नाला गेलतो किती वाजता? 12 वाजता. 12:30चं लग्न होतं. कसलं तोंड काळं पडले ग झेंडू माझं, काय असलं दिसतंय. इकडे बरं जरा, लय लाल लाल झाल्यासारखं दिसतंय. इथनं उन्हात ना आलोय म्हणून काय. आणि लग्नाला गेलो 12 वाजता. तिकडून माझी एक मैत्रीण, मला डबल सीट चालवता येत नाही गाडी, मग मला सिंगल सीट चालवता येते, त्यांना हायवेला चालवता येत नाही माझ्या मैत्रिणीला. मग त्यांना म्हणलं हळूहळू घ्या डबल सीट, आपण जाऊया. मग माझ्या मामाच्या घरी गेलो. तिथं लग्नाच्या हॉलपासून मामाचं घर जवळ आहे. आणि नंतर त्यांच्या पाहुण्यांच्या घरी जायचं होतं, पण त्यांचं पाहुण्यांचं हॉटेल बंद होतं. आणि नंतर घेतलं आम्ही पेट्रोल. नंतर आलो फाट्यावर. नंतर फाट्यावर येऊन घेतलं आम्ही दुकानातलं सामान. तिथं खाल्ल्या कुल्फ्या बसून मस्त. आणि आत्ता घरी आलो 4 वाजता. दाखव इकडं पेट्रोल. आणि घरी येऊन पण गप्पा मारल्या. आता 4:20 झालेत आणि पेट्रोल घेऊन चालली. त्यांचं पेट्रोल गाडीतच राहिलं होतं, बाटलीत डिक्कीमध्ये, ने जा. आणि तर असा गेला आजचा दिवस.
कालचा दिवस गेला करमाळ्यात, परवाचा दिवस गेला करमाळ्यात, आजचा दिवस गेला लग्नाला. म्हणजे जसं मुंबईवरून आली आहे तसं रोज बाहेरच. घरातलं कुठलं आवरायला पण व्हाय नाही आणि घरची कोणती कामं पण नाहीत. तर आता 4:30 वाजत आलेले, पण 5-10 मिनटं लोळते आणि नंतर मग आता गुरांची वैरण काढी, झाडून झोडून सगळं नंतर आवरायचं. तर लग्न खूप छान झालं बरं का, लय मोठं लग्न झालं, मस्त झालं लग्न. तर मंडळी आज आहे दुसरा दिवस. काल नंतर काय व्हिडिओज कुठला टाकलं नाही, म्हणजे काय टेकच घेतलं नाही कुठला. आणि काय झालं माहिती का, आता हा कोपरा म्हणलं व्यवस्थित करावा. मी गेल्यावर जरा जास्तच इथं काय काय आणून कोंबले या दोघांनी, बापलेकाने. तर सगळ्यात आधी तर मी हे कांदे घेतले होते एका जाऊबाईकडून माझ्या, मुंबईला जाताना. आणि ते तसेच आहेत, मी पण पिशवीतनं वतून ठेवले नव्हते, म्हणजे मी विसरून गेली गडबडीमध्ये. होळी उद्या म्हणताना आज आणले होते कांदे, का होळी दिवशीच आणले होते माझ्या एवढं लक्षात नाही. आणि ते मी विसरून गेली. मी होळी झाली की काहीतरी दुसऱ्या दिवशी का काय लगे गेली होते. आणि म्हणलं एवढे कांदे भरून ठेवावे. हे बघा सडले ह्याच्यात. काय म्हणतात नाही, एक सडका कांदा सगळे कांदे सडवतो. तर आता मला वाटलं हा कोपरा उचलता पहिलं आपण हे कांदे भरून टाकावेत जाळीमध्ये. मी कांदे घेतले होते सांगितलेलं तुम्हाला, कारण माझ्याकडे कांदे नाही आहेत आता सध्याला आणि माझे कांदे निघायला टाईम आहे. तर आता मला चालू करायचे कांदे काढायला. आज चौधरी साहेबांनी सांगितलं होतं की लसूण काढून घे, पण त्यांचं काय जाते सांगायला मला. दळण करायचे, दोन्ही पिठं संपलेत. त्यांनी आपली जातानाच मी 1.5 पायली दळण ज्वारीचं करून ठेवलं होतं आणि कशी पिठं वापरली काय माहिती. सगळं ज्वारीचं पण पीठ संपले, गव्हाचं तर संपतच आलं होतं जाताना. पण मी ज्वारीचं दळून आणून ठेवलं होतं, कारण का तर मी म्हणलं आपण गेल्यावर ह्यांना पिठं द्यायला लागतील भाकरीला कुणाकडे तरी नेऊन. आणि मग कुठलं पीठच घरात नसल्यावर काय देतील ना कुणाकडे भाकरीला. म्हणून मग मी ज्वारीचं दळण करून आणून ठेवलं होतं. म्हणलं चपात्या तर काय करणार पण नाहीत हे, कुणाकडनं करून पण घेणार नाहीत. घरी बाई माणूस घरात नसल्यावर बाहेरचं माणूस कसं येऊन स्वयंपाक करेल आपल्या घरी. म्हणून मग मी ज्वारीचं दळून आणून ठेवलं होतं, पण ते पण संपलंय. आता संध्याकाळच्या भाकरी होतील आणि उद्या सकाळच्या. आल्यापासून मी चपात्याच केलेल्या नाहीत, भाकरींवरच तडका लावलाय. काय करणार, रोज इकडं जा तिकडं जा, रोजच कामं होती. आता आज अजून एक पाहुणी काल आली होती, तिने सांगितलं होतं की आज जाण्याच्या सवासनीत कुठं तिकडं सौंद्याला. मला म्हणल्या होत्या जाण्याच्या सवासनीला या. तर मी त्यांना म्हणलं जाण्याच्या सवासनीला काही मी यायची नाही. मला म्हणल्या बांगडे भरायला या, म्हणजे पद्धत असते ना सांगायची पाहुण्या रावळ्यांना. आणि गेले आल्याशिवाय पण चांगलं नाही दिसत. पण मी त्यांना म्हणलं की मला काही यायला जमायचं नाही बांगडे भरायला. उगाच तुमच्याशी खोटं बोलून तुम्ही म्हणणार आली नाही येते म्हणायचं आणि यायचं नाही. त्यापेक्षा मी येत नाही म्हणून आता सांगते. मी लग्नाला नक्की येईल, पण म्हणलं मला जाण्याच्या सवासनीला काही यायला जमायचं नाही. तर चालतंय म्हणल्या. मग आता आज लसूण काढून घ्यायचा होता, तर लसूण काही काढायला गेली नाही. आज म्हणलं हीच घरातलं जावरावं आणि उद्या जाईल लसूण काढायला. तर आता 3 साईजचे कांदे 3 ठिकाणी वेगळे वेगळे ठेवणार आहे. इथं छोट्या साईजचे जरा अशा साईजचे ठेवलेत, म्हणजे जेवताना वगैरे कापायला. आणि इकडं खाली सगळ्यात मोठे कांदे टाकलेत. तर ह्याच्यात 10 किलो कांदे बसतात ह्या जाळीमध्ये माझ्या. टोटल 10 किलो कांदे बसतात. आणि नखं वाढलेत, मला नखं कापायचेत. मी पहिल्यांदा नखं वाढवते अशी. तर वाढवू का नको मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मला पण घाण वाटते, पण काय माहीत जरा हाऊस वाटायला लागली अलीकडे नखं वाढवायची. वाटते नखं वाढवावीत. म्हणजे हाऊस वाटायला लागली म्हणून मी नखं वाढवायची म्हणते. खरं तर आपल्याला शेणामातीत काम करायचं असतं, नखं वाढवायला नको वाटते. पण मी स्वच्छ पण ठेवते नखं बरं का, घाण नाही नखांमध्ये. पण काय करू, वाढवू की नको वाढवू, जरा हाऊसच वाटायला लागली. कधीच नखं वाढवली नाहीत मी, आणि ह्यावेळेस वाढवलीत. पण मला सवय नाही ना, त्याच्यामुळे मला नखावर ओझं वाटतंय नखांचं, वाढलेल्या नखाचं ना. बोटांच्या वर असं लागते बोटांना वगैरे ना, ते कसं तरी वाटते. पण तरी पण
अजून थोडे दिवस बघते, अजून 8-10 दिवस 8-15 दिवस तरी ट्राय करून बघते नखं वाढवायची. यांना शेप द्यायचा आहे मला, तर आता कांदे भरून ठेवते, नंतर ह्यांना आकार देते चांगला गोल. तर चला मंडळी, मी म्हटलं कालचा व्हिडिओ अर्ध्यात सोडला होता, व्हिडिओ एंड केला नव्हता, म्हटलं तेवढं एंड तरी करून घ्यावा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.